पीपल्स एज्युकेशन सोसायटी कोणाची या वादाचा फटका आता सिद्धार्थ कॉलेजच्या विद्यार्थ्यांना बसतोय। सिद्धार्थ कॉलेजमध्ये प्राचार्य असल्याचा दावा करणारे 2 प्राचार्य आहेत। पीपल्स एज्युकेशन सोसायटीवर दावा सांगणाऱ्या रामदास आठवले गट आणि आनंदराज आंबेडकर गटाचे 2 वेगवेगळे प्राचार्य कॉलेजमध्ये बसतात। पण या दोन्ही गटाचा वाद किती टोकाला पोहोचलाय हे कॉलेजमधल्या सीसीटीव्ही फुटेजवरून कळेल। आनंदराज आंबेडकर गटाचे प्राचार्य असलेल्या उमाजी मस्के यांच्या प्राचार्य कार्यालयाबाहेर रामदास आठवले गटाचे प्राचार्य कृष्ण पाटील हे शिपायाकडून प्राचार्य कार्यालयाची चावी हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचं या फुटेजमध्ये दिसतंय। त्यांच्यासोबत 4 गुंड यातून काही महत्त्वाचे कागदपत्र गायब असल्याची माहिती उमाजी म्हस्के यांनी दिली आहे। इतकंच नव्हे तर कार्यालयाची चावी घेतल्यानंतर आठवले गटाच्या प्राचार्य आणि त्यांच्या गुंडांनी उपस्थित विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनाही कॉलेजमधून बाहेर काढणं सुरू केलं। हेही सारं सीसीटीव्हीमध्ये कैद झालेलं आहे। मात्र पोलिसांनी केवळ एनसी दाखल करून घेतली आहे। दरम्यान याआधी उमाजी मस्के यांना रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून त्यांची निलंबन पत्रावर सही घेण्यात आल्याचा आरोपही उमाजी मस्के यांनी केलाय। तर कृष्णा पाटील यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीवर केवळ रामदास आठवलेंचा अधिकार असल्याचा दावा केलाय। ते आले खालून आले तेव्हा मी कॅबिन बंद केली, बाहेर येऊन उभा राहायला लागलो। तेवढ्यात तो कॅबिन खोलून आतमध्ये आला आणि मला बोलायला चावी दे। मी या ठिकाणी उभा असताना चावी माझ्याकडून घेण्याचं काम त्यांनी जबरदस्ती लागले करायला। बरं ते एकटे असते तर मी त्यांना चावी देत नव्हतो, पण त्यांच्या संगतीत 4-5 गुंडे होते। त्यांनी येऊन मला बोलले की धरा रे याला, का चावी देत नाही। मी खिशात टाकली तर मग त्याच्या पाठीमागे 2-4 जण होते। त्यांनी आले, मला बाजूला घेतला, इकडे दाबलं आणि माझे इथे पाठीमागे धरून नरड्याला असं आवळलं। माझे पूर्ण हे दुखतंय आणि गळ्याला पण एकदम जास्त हे झालं होतं। त्या दिवशी मला 2 दिवस म्हणजे बोलता येत नव्हतं जास्त आणि खोकता पण येत नव्हतं, मला श्वास घेता येत नव्हता 2 दिवस। पिक्चरमध्ये घडावत अशा प्रकारची घटना घडली। 2 गाड्यामध्ये ते लोक आले। एका गाडीला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मीरा भाईंदर जिल्हा अध्यक्ष असा बोर्ड होता। त्या गाडीतून 10-1 लोक बसले होते। पाठीमागे एक व्हॅन होती, त्या गाडीमध्ये देखील तेवढेच लोक होते। ती लोक बाहेर आली आणि मला तिथंच हाणामारी करायला सुरुवात केली। माझ्या हाताला धरलं, माझ्या इथं गळ्याला धरलं, झटके दिले, कोणी इकून मारलं, कोणी तिकून मारलं आणि आतमध्ये मला खेचत नेले। म्हणले बस इथं बस आणि आम्ही सांगतो ते नीट ऐक, नसेल तर तुझ्या जीवाला तुला आम्ही कापून टाकू। या संदर्भात आपण थेट प्रतिक्रिया जाणून घेऊया। आपल्याबरोबर आहेत आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले। आठवले साहेब, आपल्या गटाचे कृष्णा पाटील म्हणतात की पीपल्स एज्युकेशन सोसायटीवर केवळ रामदास आठवलेंचा अधिकार आहे। मात्र हा दावा करताना चक्क धक्काबुक्की करून एका शिपायाकडून चावी घेतली जाते, गुंडगिरी करत कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांना सुद्धा बाहेर काढलं जाते। विद्यार्थ्यांची सध्या परीक्षा सुरू आहे। अशा परिस्थितीत ही दमदाटी कितपत योग्य आहे? असं आहे की दमदाटी आमच्याकडून झालेली नाहीये। ऑपोजिट ग्रुप जो आहे त्यांनीच मागच्या वेळेला तिथं सोसायटीच्या कॉलेजचा ताबा घेतला इलिगल आणि आता कोर्टामध्ये ती केस चालू आहे। आणि आता एकतर या सगळ्या संस्थेचा ताबा ज्या संस्थेचा मी चेअरमन आहे सध्या। आठवले साहेब, फुटेजमध्ये स्पष्ट दिसतं आहे कृष्णा पाटील आणि त्यांच्याबरोबर आलेले 4 गुंड त्या शिपायाला जोर जबरदस्ती करतात, त्याला धक्काबुक्की करतात, त्याचा गळा आवळतायत आणि त्याच्याकडून चावी घेत आहेत। माहितीच नाहीये म्हणजे आता गुंडगिरी काही तर दोन्ही बाजूंनी करतात कामा नाही, परंतु कायदेशीर त्या ठिकाणी कृष्णा पाटील हे प्रिन्सिपल आहेत आणि मागच्या वेळेला राजेश टोपे यांनी त्यांना म्हणजे इलिगल बॉडी मागच्या वेळेला घुसली होती, त्यांनी कृष्णा पाटील यांना सस्पेंड केलं होतं आणि जे मस्के जे आहे तर त्या मस्केना त्यांनी प्रिन्सिपलला अपॉइंट केलं होतं। जी बॉडी इलिगल बॉडी आहे, त्यांना कसलाच अधिकार नाही आणि त्यांनी त्यांची अपॉइंटमेंट केली आणि त्यांनी दादागिरी त्या ठिकाणी केलेली आहे। आम्हाला काही दादागिरी करण्याची आवश्यकता अजिबात नाही। आठवले साहेब, आमच्याबरोबर आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप पाटीलही आहेत। दीपाली, आपणही प्रश्न विचारू शकतात। आठवले साहेब आहेत आपल्याबरोबर फोनवरून। आठवलेजी, तुम्ही म्हणताय की कृष्णा पाटीलच सिद्धार्थ कॉलेजचे अधिकृत प्राचार्य आहे, पण तुम्ही जर सीसीटीव्हीतले जर दृश्य पाहिली तर कुठल्याही प्राचार्याला अशा पद्धतीने पिऊनला म्हणजे जो शिपाई आहे कॉलेजचा त्याला मारहाण करणं, धक्काबुक्की करणं, कॉलेजमध्ये गुंडांना घेऊन विद्यार्थ्यांना कॉलेजच्या बाहेर काढणं हे कोणत्याही प्राचार्याला शोभतं का? नाही, असं काही झालं असेल तर त्याची चौकशी करू आपण। मला काही त्याची माहिती तर नाही, परंतु कॉलेजमध्ये दादागिरी दोन्ही बाजूनी होता कामा नये आणि कॉलेज जे आहे ते कॉलेज बाबासाहेबांची संस्था आहे। त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी ते कॉलेज आहे, त्यामुळे तिथं कोणी तर दादागिरी दोन्ही बाजूनी करून असं माझं मत आहे। आणि शिक्षण क्षेत्रामध्ये या पद्धतीनं कोणाला बाहेर काढणं किंवा काय करणं, आता कृष्णा पाटील यांनाही दादागिरी करून त्यांचे रूम अनेक वेळेला बंद केलेले, मस्किन त्याचा ताबा घेतला होता
त्यामुळे आता मात्र ते या पद्धतीनं ते आमच्या ग्रुपला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. आठवलेजी, कृष्णा पाटील यांनी स्पष्टपणे दिसतंय सीसीटीव्ही फुटेजमध्ये शिपायाला मारहाण केली आहे, धक्काबुक्की केली आहे. इतकंच नाही तर विद्यार्थ्यांना कॉलेजच्या बाहेर घालवलंय. तुम्ही कृष्णा पाटील यांच्यावर कारवाई करणार का? चौकशी करतो आणि असं तुम्ही कृष्णा कॉलेजमध्ये पाटील यांच्यावर कारवाई करणार का? मी प्रयत्न करेन. परीक्षा चालू आहेत आणि विद्यार्थ्यांना कसलाही त्रास होणार नाही या दृष्टिकोनातून त्याचा दादागिरी दोन्ही बाजूनी कोणाची होता कामा नये यासाठी नक्की मी प्रयत्न करेन. नाही, बरोबर आहे. कुठल्याच कॉलेजमध्ये कुणीही दादागिरी करू नये, कारण कॉलेज हे शिक्षणाचं ठिकाण आहे. मात्र तुम्ही जर दृश्य पाहिली त्यामध्ये स्पष्ट दिसतंय. तुम्ही कृष्णा पाटील यांच्यावर कारवाई करणार का? ठीक आहे, मी आता बघतो. आता मी मुंबईमध्ये आज झालेलो आहे, मी चौकशी करतो आणि जे काय असेल ती कारवाई करू. नक्की धन्यवाद आठवले साहेब, झी24 तासकडे ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल. पीपल्स एज्युकेशन सोसायटी मधली ही दादागिरी बघितलेली आहे. दीपाली, आपण आत्ताच आठवलेजींशी बोललेलो आहोत. त्यांनी म्हटलेलं आहे की आपण बघू आणि नंतर चौकशी करू, पण त्यांचा दावा हा आहे की याआधी कृष्णा पाटील यांच्याबरोबर दादागिरी झालेली आहे. ह्या सगळ्या दादागिरीमध्ये किंवा या सगळ्या राड्यामध्ये नुकसान होते ते विद्यार्थ्यांचं. जसं आपण आधी म्हटलेलं आहे की विद्यार्थ्यांच्या सध्या परीक्षा सुरू आहेत आणि त्या दहशतीतच विद्यार्थ्यांना इथं या कॉलेजमध्ये यावं लागतंय. हेमाली, मी स्वतः आज या कॉलेजमध्ये गेलेली तेव्हा देखील त्या ठिकाणी TY BComची म्हणजे शेवटच्या वर्षाची विद्यापीठाची परीक्षा सुरू होती आणि कॉलेजमध्ये अत्यंत तणावपूर्ण वातावरण आहे. कॉलेजच्या गेटवरच 5 ते 7 पोलीस कॉन्स्टेबल आहे. कॉलेजमध्येच पूर्णपणे पोलीस बंदोबस्त आहे आणि या परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना यावं लागतंय आणि या तणावाच्या वातावरणात नाईलाजाने विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागते. आणि हे जर आठवलेजी जसं म्हणतायत किंवा दुसरा जो गट आहे आनंदराज आंबेडकर यांचा, दोन्ही गट जे आहे ते पीपल्स एज्युकेशन सोसायटीवर आपला दावा सांगतात. मात्र विद्यार्थ्यांच्या हिताबद्दल कुणीही बोलत नाही. आपण पाहतोय दोन्ही गटाचं राजकारण सुरू आहे, त्यांच्यातले आपापसातले जे वाद आहेत ते आपण या ठिकाणी पाहतोय. मात्र कॉलेजमध्ये जेव्हा परीक्षा सुरू असते त्यावेळेला अशी सगळी वर्तणूक जी आहे ती खरं तर राजकीय पक्षाकडून किंवा पीपल्स एज्युकेशन सोसायटीकडून अपेक्षित आहे का, हा खरा प्रश्न आहे. बरोबर आहे, सोसायटी कुणाची हा मात्र वाद होतोय. विद्यार्थ्यांचं हित मात्र कुणीही पाहत नाहीये, हेच यातून दिसून येत आहे. धन्यवाद दीपाली, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.